चतुर्दशी तिथी सकाळी 11:45 पर्यंत आहे। त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे। गणेश मूर्ती विसर्जन अनंत चतुर्दशी तिथीला म्हणजेच सकाळी 11:45 पूर्वी करावे। आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती, त्याच पद्धतीने त्यांचं विसर्जन किंवा त्यांची उत्तर पूजा करायची आहे। सगळ्यात आधी आता सुरुवातीला आपण प्राणप्रतिष्ठा करताना आचमन केलं होतं, तर आता आचमन करायची गरज नाही। त्याच्याबरोबर दीप प्रज्वलित करायचं आहे। आपण अखंड दिवा लावणारच असाल किंवा लावलेला नसेल तरी विसर्जन करताना किंवा ही जी उत्तर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलित करायचं आणि दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आणि दिव्या आता हे झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे। उत्तर पूजा करताना सुरुवातीला गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि असं म्हणायचं, श्रीमन महागणाधिपतये नमः विलेपारणार्थम चंदम समर्पयामी, म्हणजेच सांगते हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे। त्याच्यानंतर श्रीमद महागणाधिपतये नमः अलंकारार्थम अक्षताम समर्पयामी हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्रव्यादी समर्पयामी, म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता आणि हळद कुंकू अर्पण करत आहे। त्याच्यानंतर श्रीमद महागणाधिपतये नमः ऋतुकालाद्वम पुष्पम समर्पयामी, म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे। आता ज्यांना हे संस्कृत मध्ये म्हणता येत नसेल त्यांनी मराठीत असं आपल्याला म्हणायचं आहे। आता हे सगळं झाल्यावर म्हणजेच गणपती बाप्पांना हळद कुंकुम अक्षता धूप दीप ओवाळून घेतला आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पांना जो काही गुळाचा नैवेद्य तुम्ही विसर्जनाच्या दिवशी करणार आहात तो तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे आणि म्हणायचं आहे, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा, हे तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। आता नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जी प्राण आपण आणली होती ते प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहे, तेव्हाच आपल्याला त्या मूर्तीचं विसर्जन करता येईल। आता त्याच्यासाठी एक मंत्र असतो। त्याच्या आधी आपण घरात जो कोणी गणपती बाप्पांची उत्तर पूजा करणार असेल किंवा ज्याने आतापर्यंत हळद कुंकू अक्षता धूप दीप गणपती बाप्पांना ओवाळला आहे त्यांनी हातात अक्षता घ्यायच्या। अक्षता घेतल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, यातुम देवगणाहा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्य पुनरागमनाय। हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या हातातल्या अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला अर्पण करायची आहे, म्हणजेच आपल्याकडनं गणपती बाप्पांची उत्तर पूजा झाली आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती थोडीशी आपल्याला हलवून घ्यायची आहे किंवा ती आपल्याला उचलून परत एकदा खाली त्यांचा स्पर्श करायचा आहे, म्हणजेच गणपती बाप्पांच्या मूर्तीतले प्राण काढून आपल्याला मूर्ती थोडीशी हलवायची। आता मी हे झाल्यावर सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पांचं आपल्याला योग्य त्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे। विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। ज्यांचा शाडू मातीचा असेल अर्थात त्यांनी घरातच विसर्जन करायचं आहे। गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जनाला घेऊन जाणार तेव्हा त्यांच्याबरोबर काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात आणि आता जर शाडू मातीची गणपती बाप्पा असेल तर अर्थात तो घरातच विसर्जन होईल आणि जर प्लास्टर ऑफ पॅरिसचा असेल तर एका सुरक्षित ठिकाणी जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। आता विसर्जन झाल्यावर आपल्याला ही जी काही फळं आहे किंवा जी पत्री आपण गणपती बाप्पांच्या जवळ ठेवली त्याची हार आपण 10 दिवस गणपती बाप्पांना अर्पण केले आहेत, त्याचं काय करायचं तर ती पत्री ते हार आणि इथे सुपारी आहे, जी काही विड्याची पानं आहेत गणपती बाप्पांच्या आपण इथे मूर्तीजवळ ठेवली तर हे सुद्धा आपल्याला त्या निर्माल्यात टाकायचं आहे। निर्माल्यात टाकताना पर्यावरणाचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी आवर्जून घ्या। तर आपण जे काही 10 दिवस गणपती बाप्पांना हार अर्पण केले आहे तर ते एका व्यवस्थित पिशवीमध्ये तुम्हाला सगळे गोळा करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ती पत्री आणि हे जे फळं आहे फळं तर तुम्ही रोज एक एक फळ जर कापून जरी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवला आणि तो तुम्ही स्वतः ग्रहण केला तरी चालेल, कारण अर्थात नंतर ते फळं एक कालांतराने खराबच होतात। बऱ्याच ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पांची फळं बदलले जातात, तुम्हाला नाही बदलणं शक्य होत तर 5 फळं ठेवलेले आहेत त्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा आणि बाकीचं तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता। आता जी सुपारी विड्याची पानं इथे मी ठेवलेली आहे तर याचं काय करायचं तर बघा आता
आज चौथा दिवस आहे बाप्पांचा, तर ही विड्याची पाने बऱ्यापैकी सुकत चाललेली आहे. तर आता याचं काय करायचं? काही ठिकाणी 5 ठेवता, काही ठिकाणी 2 ठेवता, काही ठिकाणी 1 ठेवता. तर ही पण विड्याची पानं आपल्याला निर्माल्यात टाकायची आहे. सुपारी, खारीक, हळकुंड आहे. तर ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. फक्त जो 1 रुपयाचा कॉईन आहे तो स्वतःकडे असावा. जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही जवळ एखादे जर गुरुजी असेल, कारण काही काही ठिकाणी 5 ठेवलेले आहेत, तर त्या गुरुजींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता. त्याच्याचबरोबर जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी जाणार आहे, ते विसर्जन केल्यावर ती संपूर्ण रात्रभर हा जो काही मकर, हे जे काही तुम्ही डेकोरेशन ठेवलं आहे, हे तुम्हाला संपूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं असतं. जो दीप प्रज्वलन तुम्ही केला आहे, जो दिवा तुम्ही लावला आहे, तर तो अखंड ठेवायचा असतो. कारण गणपती बाप्पा जरी आपण विसर्जन केलेलं आहे तरी सुद्धा ते सूक्ष्म स्वरूपात त्या दिवशी आपल्या घरात असतात. म्हणून आपण विसर्जनाला गेल्यावर तिथली माती आपल्याला दिली जाते. पण आता जे घरात करणार आहे ते काय करतील? तर आता तुम्ही घरातच विसर्जन करणार आहात, तर गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरातच असणार आहे. तुम्हाला इथे माती वगैरे ठेवायची गरज नाही आहे, किंवा जी वाळू किंवा काही ठिकाणी दगड देता विसर्जनाला गेल्यावर, तर ते तुम्हाला इथे ठेवायचं असतं. आता इथं ह्या तांदळाचं काय करायचं? हे तांदूळ आणि तिकडे जो आपण कलश स्थापित केलाय त्याचं काय करायचं? तर हे कलच्या खालचे तांदूळ आणि हे तांदूळ तुम्ही काही पक्ष्यांना घालू शकता, थोडेसे पक्ष्यांना द्या, आणि बाकीचं तुम्ही तुमच्या धान्यात टाकू शकता. हा दिवा दुसऱ्या दिवशी, हा जो जितके दिवस जाईल, म्हणजे आता विसर्जनाचा संपूर्ण दिवस, त्याच्यानंतरची सकाळ, जोपर्यंत हा जळेल तोपर्यंत तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. आता जे नारळ आहे, तर ते नारळ तुम्हाला फोडून तुम्हाला ते नारळ खायचं आहे. त्या नारळाबरोबर जी विड्याची पानं आहे ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. ते कलशातलं पाणी तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. त्याच्यातली सुपारी आणि 1 रुपया जो तुम्ही टाकलेला आहे, तर तो तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. नंतर जेव्हा तुम्ही कलशाची स्थापना कराल तेव्हा तुम्ही तो नक्कीच वापरू शकता. सुपारी आता 10 दिवस ती थोडीशी ओली झाली असेल तर ती तुम्ही उन्हाळ्यात तुम्ही ती थोडीशी सुकवायला तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. आता 10 दिवस गणपती बाप्पांना तुम्ही जो काही खाऊ अर्पण केला आहे नैवेद्य समान, तो तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर आवर्जून द्यायचा आहे. हे जे काही गुळ खोबरं आहे, तर हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर द्यायचं आहे. आता ज्यांचं घरातच विसर्जन आहे त्यांनी हा जो नैवेद्य आहे हा तुम्हाला निर्माल्यात टाकायचा आहे. निर्माल्य म्हणजे काय? बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतात. तर लक्षात घ्या, निर्माल्य म्हणजे निर्माल्यासाठी एक वेगळी अशी जागा असते, तिथे फक्त निर्माल्यच गोळा करता. आणि जे घरात असतील किंवा जे गावाकडे असतील तर आवर्जून ही पत्री असो किंवा जे फुलं असे फुलं तुमच्याकडे असतील, जे 10 दिवस तुम्ही बाप्पांना अर्पण केले आहे, तुमच्याकडे जर जागा असेल तर आवर्जून घराच्या बाहेर एक छोटासा तुम्हाला खड्डा करायचा आहे, आणि त्या खड्ड्यामध्ये हे सगळे जे काही फुलं आहे, जे काही निर्माल्याचं सामान आहे, हे तुम्हाला तिथे विसर्जन करायचं आहे. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित टाकून द्यायचं आहे, आणि वरती परत त्या खड्ड्यावर तुम्हाला माती टाकायची आहे. या पद्धतीने फक्त ते निर्माल्य ओलांडल्या जाणार नाही, किंवा सुरक्षित ठिकाणी जिथे झाड आहे मोठं, त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही खड्डा करूनही तिथे तुम्ही अर्पण करू शकता. आता हे कापसाचं वस्त्र सुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. जे जानवं आहे ते जानवं सुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. या पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. हे 10 दिवस बाप्पांनी प्रत्येकाच्या घरातलं सुख दुःख, हे 10 दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या, ते सगळं बाप्पांनी पाहिलं. बाप्पांना जाताना एकच प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची उत्तर पूजा करता तेव्हा सुद्धा ही प्रार्थना करायची आहे की हे गणराया, या 10 दिवसात माझ्याकडनं तुझी तोडकी मोडकी जी काही सेवा झाली ती तुझ्या चरणी मी अर्पण करतो. जे काही वाईट असेल ते माझं, आणि जे काही चांगलं असेल ते तुमचं. माझ्या घरात तुम्ही आलात, 10 दिवस हे सगळं बघितलं. जाताना माझं सगळं विघ्न घेऊन जा, येणारं आलेलं सगळं विघ्न घेऊन जा, आणि माझ्या घराला सुखात आणि समाधानात ठेवू. हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई, जे आपण गणपती बाप्पांच्या चरणी डोक्यावर ज्या काही अक्षता टाकल्या त्या सगळ्यांनीच टाकायच्या नाही, एकानेच टाकायच्या. घरातला जो कोणी असेल, जो कोणी गणपती बाप्पाची उत्तर पूजा करणार असेल, त्यानं अक्षता टाकायच्या आहेत. या पद्धतीने गणराया प्रत्येकाच्या घरात आला आहे. प्रत्येकाचं दुःख सुख सगळं त्यांनी पाहिलं आहे. सगळ्यांना सुखात ठेव. सगळ्यांच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गणपती बाप्पा त्यांना भरून देऊ, आणि सगळ्यांना सुखात ठेव. आणि जाताना प्रत्येकाच्या घरातलं जे काही विघ्न आहे ते घेऊन जाऊ, हीच प्रार्थना गणपती बाप्पांना. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले काही आमचे तर क्षमा असावी. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ह्याच